107.4 FM वर विद्यावाणीवर यानंतर आपण ऐकणार आहोत साप्ताहिक मालिका नवयुगाची ज्ञानमाला. मित्रो, हा कार्यक्रम आपण गरजे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित करीत आहोत. आज या कार्यक्रमात आपण डबिंग फॅक्टरी याविषयी जाणून घेणार आहोत. ही संकल्पना काय आहे याविषयी आपण जाणून घेऊयात. आज या कार्यक्रमात आपण आनंद शिराळकर यांची मुलाखत ऐकणार आहोत. त्यांच्याशी संवाद साधला आहे श्री दत्तने. आज या कार्यक्रमाचा भाग पहिला आम्ही प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. नमस्कार श्रोते हो. FM बँडच्या 107.4 मेगाहर्ट्झवर हे आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र. मित्रमैत्रिणींनो, मी श्रीदत्त नवयुगाची ज्ञानमाला या मालिकेमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, नवयुगाची ज्ञानमाला ही मालिका आपण गरजे मराठी ग्लोबल या संस्थेच्या सहकार्यानं विद्यावाणीवरून प्रसारित करीत आहोत. श्रोते हो, आपल्याला माहिती आहे की ही मालिका आपण गरजे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्यानं विद्यावाणीवरून प्रसारित करत आहोत. या मालेमध्ये आपण जागतिक स्तरावरती जी मराठी माणसं, महाराष्ट्रीय लोक ज्यांनी आपल्या कार्यानं एक वेगळा ठसा उमटवलेला आहे, अशा खास लोकांशी गप्पा मारतो आहोत. आज देखील आम्ही अशाच एका विशेष व्यक्तिमत्वाला विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. माझ्यासमोर एक असाच उद्योजक बसलेला आहे. खरं तर त्याचा उद्योग काय, तर नवनवे अर्थपूर्ण उद्योग कसे उभारावेत आणि त्या मार्गावर इतरांना, आपल्यासोबतच्या लोकांना, तरुणांना मार्गक्रमण करण्यासाठी कशी साथ द्यावी यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. इकोसिस्टीम डेव्हलप करायची, सहकार्यांना चालना द्यायची, परस्पर जोडलेल्या व्यवसायामध्ये प्रगतीची साधनं शोधायची आणि त्याच्यावर अधिक चांगलं कार्य कसं करता येईल याच्याकडे त्यांचा भर असतो. त्यांचं नाव आहे आनंद सागर शिराळकर. सर, नमस्कार. नमस्कार. विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. हा कार्यक्रम आपण गरजे मराठी ग्लोबलच्या सहकार्यानं करतो आहोत आणि आपल्या सगळ्या श्रोत्यांना माहिती आहे की आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना काहीतरी नवीन ऐकायला मिळणार आहे. श्रोते हो, मला सुरुवातीलाच मला सांगायचं आहे की आज ज्या गोष्टीची सगळ्यात जास्त आपण चर्चा करतो आहोत किंवा चर्चा करताना ज्या गोष्टीची सगळ्यात जास्त मदत घेतो आहोत ती म्हणजे कृत्रिम प्रज्ञा, अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स. याविषयी आज आपण विशेष करून बोलणार आहोत. श्रोते हो, तुम्हाला शोले चित्रपट आठवतोय? बरं, ठीक आहे, शोले नाही आठवते. काही टीव्हीवरच्या सिरियल्स तरुण मुलांना आठवत असतील. तर त्या सिरियल्स तुम्ही ज्या भाषेमध्ये बघितलेल्या आहेत त्याच्यापेक्षा वेगळ्या भाषेमध्ये, नाही, मी साऊथ इंडियन फिल्म डबिंग करायचं नाही बोलत आहे. जर शोले जॅपनीज भाषेमध्ये ऐकायला मिळाला तर, आणि एखादा कुकिंग शो किंवा एखादी मालिका जर तुम्हाला कोकणीतून थेट भोजपुरीमध्ये आणि भोजपुरीतून बेंगॉलीमध्ये ऐकायला मिळाली तर, पाहताना अगदी सेम, सबटायटल्स नव्हेत, त्याच आवाजात, त्याच टोनमध्ये, पण भाषा आपली. किती मजा येईल ना. अशा क्षेत्रामध्ये काम करणारा हा तरुण आनंद सागर शिराळकर. सर, मी जे काही आता श्रोत्यांना सांगितलं ते थोडंसं आकर्षक तर आहेच आहे, पण तरी देखील या क्षेत्राकडे येण्याआधी तुम्ही ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत आणि इथे कसे आलात हेच सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मला माहिती आहे की तुम्ही मुंबई विद्यापीठातून इंजिनिअरिंग केलं आणि त्यानंतर कामासाठी म्हणून जपानला जायचं होतं. आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूट इथल्या परकीय भाषा विभागातून जपानीज शिकलात. बरोबर. आणि मग जपानला गेलात. जपानमध्ये जात असताना कुठल्या क्षेत्रासाठी काम करण्यासाठी गेला होतात? अर्थात इंजिनियर आहात आपण. माझं इंजिनिअरिंग झाल्यानंतर एक जॅपनीज कंपनी पुण्यामध्ये आली होती. त्यांना इंजिनियर्स पाहिजे होते, सॉफ्टवेअर इंजिनियर्स पाहिजे होते आणि ते त्यांना तिथे ट्रेनिंग पण देणार होते. पण तेव्हा ते जॅपनीज येणारी जे इंजिनियर्स आहेत ते शोधत होते आणि तेव्हा मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि जपानमध्ये मला तिथे काम करता आलं. माझं इंजिनिअरिंग झाल्यावरती 15 दिवसात मला जपानमध्ये जॉबची ऑपॉर्च्युनिटी तेव्हा मिळाली होती. वा, म्हणजे हे अगदी असं झालं की एक लॉटरी लागली आणि आपण जपानमध्ये आहोत. पण मग जपानमध्ये तुम्ही गेला होता टेक्नॉलॉजी, तर काय पद्धतीचं, काय स्वरूपाचं तुम्ही कार्य तिथं करत होतात? 2001 साली तुम्ही बघाल तर आपल्या इथे पण जास्त कॉम्प्युटर वापरणारी लोक खूप कमी होती आणि आम्हाला पण, म्हणजे जरी इंजिनिअरिंग करत असलो तरी आम्हाला कॉम्प्युटरचं एक्सपोजर एवढं नव्हतं. त्याच्यामुळे ओरिजिनल ऑपरेटिंग सिस्टीम काय असते ही मला तिथे जपानमध्येच कळाली. आणि मग त्याच्यामुळे त्याच्यात काय मेन्यू असतात सगळे ते जॅपनीजमध्ये होते. तिथलं डॉक्युमेंटेशन जॅपनीजमध्ये होतं, वर्क कल्चर वेगळं होतं. तर सुरुवातीला तो जो होता तर तो एक वेगळ्या प्रकारचा धक्काच बसला होता मला. पण त्यामुळे ना बऱ्याच गोष्टी शिकता पण आल्या. मग त्या आर्बेक नावाची एक कंपनी होती तेव्हा नागोयामध्ये,
तर त्यांनी आम्हाला मग वेगवेगळे शिकण्यासाठीच्या पण संधी दिल्या. तिथल्या लोकल जॅपनीज मुलांबरोबर तेव्हा आम्हाला शिकायची संधी मिळाली आणि मग त्यातूनच तो प्रवास पुढे गेला. कुठल्याही तरुणासाठी जेव्हा आपला देश सोडून आपण बाहेर जातो त्या 2 गोष्टी जास्त प्रकर्षानं जाणवतात. त्या म्हणजे आपल्याकडचं खाणं आणि तिथल्या खाणं याच्यात बदल असतो. आणि आपण जरी ती भाषा शिकलो असलो तरी त्या भाषेचा एक लहेजा, त्या भाषेतली एक गंमत, त्या भाषेतल्या काही मजा तिथं प्रत्यक्षात ज्या असतात त्या वेगळ्या असतात. भाषेमध्ये तुम्हाला नेमकं काय खाण्यात तर फरक होताच, पण भाषेविषयी तुमचे काय ऑब्झर्वेशन? सुरुवातीला जरी मी जॅपनीज भाषा इथे शिकलो होतो, ती भाषा तेवढी सफिशियंट नव्हती. तर तिथे गेल्यावरती सुद्धा आम्हाला खूप प्रॉब्लेम झाला, कारण का मला कुठला एखादा पॉईंट सांगायचा आहे आणि तो पॉईंट सांगताना बऱ्याच वेळा असं व्हायचं की ते जर शब्द माहिती नसतील तुम्हाला तर तो पॉईंट पण नीट सांगता यायचा नाही तेव्हा. तर त्याच्यामुळे सुरुवातीला झाला. पण तुम्ही जसं म्हणालात तसं की तर न कळत मला तेव्हा असं कळालं की बऱ्याच वेगवेगळ्या स्तरांच्या भाषा असतात, की म्हणजे आता आपण शब्द एका भाषेतून दुसरं करणं एवढंच नसून तर त्याच्यात एक आत्म्याची भाषा, त्यात श्रद्धेची भाषा, असे वेगवेगळे स्तर असतात. तर त्या गोष्टी करत गेलो. पण मी तुम्हाला काही मजेशीर किस्से सांगतो. म्हणजे तिथे गेल्यावरती तिथले जे एटिकेट्स असतात जपानमधले, म्हणजे आता बिझनेस कार्ड द्यायचे तर त्याचे एटिकेट्स असतात. ते कसं करतात की बिझनेस कार्ड देताना ते उक्याक्सांचं खाओ, म्हणजे काय म्हणतात ते की क्लायंटचा तो फेस आहे असं समजून तुम्ही ते ट्रीट करायला पाहिजे. ओके, म्हणजे बिझनेस कार्ड, मग ते कसं ठेवायची पद्धत त्याची. तर तिथे अशा छोट्या छोट्या गमती आल्या. आता माझा एक कलिग होता, तर त्यांनी 3 जणांना तो भेटत होता. पहिल्याकडून कार्ड घेतलं, दुसऱ्याकडून कार्ड घेतलं आणि तिसऱ्याला पहिल्याच कार्ड दिलं. जेव्हा भेटायचो आम्ही जॅपनीज क्लायंट्सना, तर तेव्हा ते म्हणायचे की जरा तुमच्याबद्दलची माहिती द्या. तर आता माहिती देताना काय व्हायचं की जर कोणी मोठा माणूस असेल तर थोडंसं घाबरून जायचं बोलताना. बरोबर आहे. तर मला एक आठवतं की आमचाच एक कलिग, तर तो सांगताना असं म्हणाला की म्हणजे तो सोलापूरला राहायचा. तर त्याला विचारलं की पुण्यापासून सोलापूर किती लांब आहे. तर तेव्हा तो म्हणाला की पुणेकरा सोलापूरमध्ये गोनेनकान खाकारीमास, म्हणजे 5 वर्ष लागतात. तर त्याला गोजिकान म्हणायचं होतं. म्हणजे असे हे छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना. माझ्या बॅगमध्ये बरीच पुस्तकं होती तेव्हा. तर मला माझ्या जे सीईओ होते आमचे, त्यांनी विचारलं अरे एवढं बॅगमध्ये काय आहे. आता पुस्तकांना होन म्हणतात. तर मी त्यांना म्हटलं की इप्पाई होन्स, म्हणजे होन्सचं तो ते हे होन्स केलं ऍक्च्युली की आहेत तेव्हा वगैरे. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, म्हणजे त्या पण खूप इंटरेस्टिंग होत्या तेव्हा, शिकता येत होतं त्यातनं. पण खरं तर या ज्या गोष्टी छोट्या छोट्या चुका असतात, ह्या गोष्टी तिथे गेल्यानंतर ज्या शिकायला मिळाल्या, मला वाटतं की त्याच गोष्टी तुम्हाला पुढच्या करिअरमध्ये देखील खूप उपयोगाला आल्या असतील. तुम्ही 13 वर्ष जपानमध्ये राहिलात. बरोबर. आणि तिथं राहत असताना तुम्हाला पुन्हा काही वेगळ्या गोष्टी करण्याची संधी मिळाली आणि ज्यातूनच मला वाटतं की भाषांतराकडे तुम्ही वळालात. एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये कॉन्टेंट नेण्याकडे वळालात आणि मग आज ज्या गोष्टीवरती आपण बोलणार आहोत, चित्रपटांची भाषा बदलणं, इथपर्यंत आपण आलेलो आहोत आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सहभाग. तर भाषांतराच्या गोष्टीकडे तुम्ही कसे वळालात? आता ना भाषांतराकडे सुद्धा वळण्याच्या आधी ना मला जपानी लोक आहेत तर त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणजे पहिल्या 13 वर्षांमध्ये ना, कारण का मला असं वाटतं की पहिला कुठलाही आपण जॉब करतो तर तिथे आपले खरे संस्कार घडतात. तिथे आपल्याला त्यांची विचारधारा कशी आहे, ते कशा प्रकारे काम करतात. कुठलाही माणूस आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटमध्ये जशा गोष्टी घडतात त्याप्रमाणे बनतो. तर तसंच मी जेव्हा जॅपनीज त्या कंपनीमध्ये होतो तर लोक तिथे खूप वर्कहोलिक होती. अटेन्शन टू डिटेल्स, म्हणजे मला अगदी छोटी गोष्ट सांगायची म्हणजे ना की तुम्हाला प्रेझेंटेशन जर करायचं आहे ना तर त्याचं स्टेपल कसं करायचं हे मला 100 वेळा त्यांनी ते करायला लावलं, त्यांना ते दाखवलं त्यांनी. तर मग ते अटेन्शन टू डिटेल्स असतील किंवा त्यांची ह्युमिलिटी, लोकांच्या बद्दलचा जो विचार करायची त्यांची जी होती, किंवा सिस्टीम थिंकिंग की कशा प्रकारे प्लॅनिंग प्रॉपर कसं करायचं, तर बऱ्याच चांगल्या गोष्टी मला कळाल्या. आणि मग ते करता करता मला भाषा शिकता आली ह्याच्याबरोबर. म्हणजे 12 वर्षानंतर अशी सिच्युएशन होती की मराठीनंतर जॅपनीज भाषेमध्ये मी जास्त कम्फर्टेबल होतो. कारण का आपण त्यांच्याबरोबर राहतो, तुम्ही जिथे राहताय तिथे त्या भाषेला रिस्पेक्ट दिला, त्यांच्यात तुम्ही त्या आत्मसात केल्यात, तर काम करण्याची मजा आणि तिथे राहायची मजा पण एक वेगळीच असते. आणि तुमचं पहिलीच नोकरी ही जपानमध्ये असल्याकारणानं तुम्हाला त्याचा अधिक फायदा झालेला दिसतोय. श्रोतेहो, आनंदच्या बोलण्यामध्ये आपण पाहतो आहोत की अगदी सहजपणे बोलतायत आणि त्याचबरोबर त्यांना जेव्हा कधी हव्या तेव्हा जपानी भाषेच्या काही वाक्य पण त्यांनी आपल्याला सांगितलेली आहेत. मित्रांनो, आनंद शिराळकर यांना आपण ऐकतो आहोत विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रावरून या मालिकेमध्ये, आणि ही मालिका आपण गरजे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्यानं सादर करतो आहोत. आज ज्या विषयामध्ये आपण बोलणार आहोत त्याच्याविषयी जेव्हा सांगायचं झालं तर तुम्ही भाषांतर या विषयामध्ये जेव्हा आलात, तुम्ही जपानमध्येच होतात आणि काही क्लायंटना तुम्हाला त्यांच्या भाषेमध्ये काही गोष्टी करून सांगायच्या होत्या. तर तो प्रवास कसा सुरू झाला होता आणि तेव्हा नेमकं काय काम होतं तुमच्याकडे? तो प्रवास सांगण्याआधी मी त्याच्या आधीची एक गोष्ट सांगतो की 2000 पासून ते 2013 पर्यंत मी होतो जपानमध्ये. आणि त्यानंतर जेव्हा मी इकडे यायचा विचार केला तर तेव्हा मी म्हटलं की ओके, आपण आपली एक कंपनी चालू करून बघू.
आणि ती चालू केली ती मी इक्विटी रिसर्चमध्ये केली, की जे मी रिसर्चचं काम सिटी ग्रुपमध्ये पण करतच होतो. मी जेव्हा त्यांची प्रॉडक्ट्स विकायला जायचो तर तेव्हा मी जॅपनीजमधनं पिच करायचो हो. क्लायंट्सना. आणि प्रायमरीली मी ठरवलं होतं की जपानच आपण फोकस ठेवू. तर जॅपनीजमध्ये पिच करत असताना मला जाणवलं की त्यांना त्या प्रॉडक्टपेक्षा त्यांना आता जॅपनीज ट्रान्सलेशनची जास्त गरज आहे. मग मी म्हटलं की ओके, काही लिस्टेड कंपन्या होत्या तर त्या म्हणाल्या की आम्हाला मदत करतो का. तर मी म्हटलं की ओके, जर समजा असतील अशा ऑपॉर्च्युनिटीज तर वाय नॉट. म्हणून आम्ही तिथनं चालू केलं खरं. सो असं नव्हतं की हे डेलिबरेटली की मी मला आधीपासून विचार करून करायचं होतं असं नव्हतं. आणि मला भाषा तज्ज्ञ तेव्हा माहिती होते, कारण का मी पण भाषा शिकलो होतो, पण मी भाषा तज्ज्ञ नव्हतो. पण मी जेव्हा ही चालू केली तेव्हा मला त्यांच्याबद्दलचा जो रिस्पेक्ट आहे तो माझा अजून वाढला, कारण का कौशल्य त्याच्यात जी लागतात तर ती वेगळीच असतात. तर असा प्रवास चालू झाला माझा भाषांतराकडे. मग तेव्हा आम्ही एक कंपनी चालू केली, तेव्हा FTB कम्युनिकेशन्स नावानी होती ती, आणि नंतर मग त्याचे रियानमध्ये रूपांतर झालं. तिथे आम्ही भाषांतरावरती फोकस केला. खरं म्हणजे ते एक प्रोडक्टसाठी म्हणून भाषांतरावरती फोकस करत असताना पूर्ण भाषांतर हेच करिअर घडण्याचा जो काळ आहे त्याच्याकडे आता आपण नेमकं वळणार आहोत. तुम्ही म्हणालात की FTB कम्युनिकेशन मधून आता रियानकडे आलात. रियानचं नेमकं कामकाजाचं स्वरूप काय आहे आमच्या श्रोत्यांना सांगूयात. ओके, रियान हा एक प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही भाषांतर करू शकता. आता भाषांतर तुमचं डॉक्युमेंटचं असतं किंवा व्हिडिओचं असतं. म्हणजे आम्ही सुरुवात केली ती डॉक्युमेंट ट्रान्सलेशन पासून, बरोबर, की ज्याच्यात तुम्ही वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट, PDF कुठल्याही फाईल टाका आणि त्या तुम्हाला विदिन अ मिनिट तुम्हाला तशाच्या तशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला त्या ट्रान्सलेट करून मिळतील 50 भाषांमध्ये. सो हे आम्ही प्लॅटफॉर्म बनवला ह्याचा. आणि नंतर मग आम्हाला जाणवलं की त्या फाईल्समध्ये पण तुम्हाला चेंज करायला लागतात, तर आम्ही डॉक्युमेंट ट्रान्सलेशनवरती आधी फोकस केला. पण तुम्ही आज जर मला तो प्रश्न विचाराल की रियान काय आहे, तर आम्ही एक मल्टी लिंग्वल डबिंग फॅक्टरी बनवतोय. अच्छा, म्हणजे हाय क्वालिटी व्हिडिओज जे आहेत जगामध्ये, जे आयकॉनिक मूव्हीज असतील किंवा डॉक्युमेंटरीज असतील, टेड टॉक्स असतील किंवा असे, हे अजूनही सुद्धा इंग्लिशमध्येच आहेत. तर आपल्याला ते बाकीच्या लँग्वेजमध्ये कसे घेऊन जाता येतील किंवा सगळ्याच ज्या काही पॉसिबल लँग्वेजेस आहेत त्याच्यामध्ये कसे घेऊन जाता येतील याच्यावरती आता आम्ही फोकस करण्यासाठी हाय क्वालिटी लँग्वेजेसची मल्टीलिंग्वल डबिंग फॅक्टरी विथ AI आणि ह्युमन. आता AI म्हणजे काय, तर स्केलसाठी आम्ही वापरतो आणि AI मधनं आम्ही ऑफकोर्स टेक्नॉलॉजी वापरतो. आणि ह्युमन पार्ट आहे तर तो त्याच्यामध्ये एम्पथी आणायला, त्याच्यामध्ये कॉन्टेक्स्ट आणायला, म्हणजे संदर्भ सगळा आणण्यासाठी, इमोशनल डेप्थ आणण्यासाठी, या ह्याच्यासाठी आम्ही ह्युमनचा पार्ट वापरतो. सो ही AI प्लस ह्युमनची फॅक्टरी आहे की जी मल्टीलिंग्वल डबिंग मध्ये फोकस करते. आता रियानविषयी तर आम्ही जाणून घेतलं खरं, पण आता रियानचं जे काम आहे त्याच्यामध्ये आणखीन किती खोलात जाता येईल याच्याविषयी मला जाणून घ्यायचं. आता आपण म्हणालात की काही चित्रपट आहेत, काही डॉक्युमेंटरीज आहेत, काही चांगले चांगले टॉक्स आहेत, या सगळ्यांना तर घेता येऊ शकतंच. पण जेव्हा तुम्ही म्हणतात की व्हिडिओ अशा 50 वेगवेगळ्या भाषांमध्ये तो डबिंग करता येतो, साहजिक आहे AI ची मदत तुम्ही घेत आहात, काही लोकांची पण मदत घेत आहात. पण हे असं करत असताना सुरुवातीच्या काळात तुम्हाला नेमक्या अडचणी कोणत्या जाणवल्या? आम्हाला पहिली जी अडचण जाणवली ती म्हणजे आम्ही या डबिंग इंडस्ट्रीमधले नाही आहोत. म्हणजे आता आम्ही भाषांतरामध्ये थोडाफार आम्हाला काय जो एक्सपिरियन्स आलाय तो, पण आम्हाला असं जाणवलं की ही इंडस्ट्री खूप वेगळी आहे आणि आम्ही फॅक्टरी बनवतोय. आता फॅक्टरीचा अर्थ काय असतो, मास प्रोडक्शन, आणि कुठल्याही माणसावरती डिपेंडन्सी नाही पाहिजे. राईट, तुम्ही फॅक्टरीतनं जेव्हा येतं आउटपुट तर ते कन्सिस्टंट आणि त्या क्वालिटीचं ॲट हाय स्केल असतं. बरोबर. पण इथे या इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की ह्युमन डिपेंडन्सी आहे. आता तुम्ही बघाल तर बरेच कॅरेक्टर्स, जॅपनीज अॅनिमेचे कॅरेक्टर्स असतात किंवा काय, शिनचानचं बोलणाऱ्या एक व्यक्ती आहेत किंवा अशा प्रत्येकाच्या कॅरेक्टर्सच्या व्यक्ती आहेत, तर त्याच फक्त त्यांचा आवाज देतात. बरोबर. आणि त्याच्यात इमोशन्स आणि काय बाकीच्या ज्या त्यांनी आणलेल्या गोष्टी तर त्या आहेत. तर मग आता पुढे जर काही करायचं असेल तर आपल्याला त्यांच्यावरतीच डिपेंडंट राहायला लागतं. बरोबर. म्हणजे आम्ही काय म्हणतो की हे मास स्केल फॅक्टरी बनवतोय आम्ही, तर त्याच्यामुळे आम्ही ती डिपेंडन्सी जी आहे की प्रत्येक एकेका माणसावरती, कारण का काय असतं खूप लिमिटेशन्स येतात. जेव्हा ह्युमन डिपेंडन्सी खूप असते तेव्हा लिमिटेशन्स येतात, पण तो भाग आम्ही काढतोय. तर आम्हाला ना या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, हे बघणं खूप शिकायला लागलं त्या इंडस्ट्रीमध्ये. सो त्याच्यानंतर व्हॉइस, आता तुम्ही बघाल इथे सुद्धा राईट की व्हॉइसमध्ये एवढ्या गोष्टी असतात ना, पिचिंग असतं तुमचं किंवा रिदम आहे का नाही, व्हॉइसचा टोन कसा आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला लागतात. आपण ना अप्रिशिएट नाही करत ते जेव्हा आपण एकदम टेक्नॉलॉजीच्या साईडने बघतो, पण जेव्हा तुम्ही आत जाता तर तेव्हा तुम्ही सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना या अप्रिशिएट करायला लागतात. म्हणजे मिक्सिंग ते पण एक आर्टच आहे वेगळी. सो या सगळ्या गोष्टी आहेत ना, या मला 2 वर्षापूर्वी काहीच माहिती नव्हत्या, आत्ता पण थोड्याशा कळाल्यात, अजून बऱ्याच माहिती करायच्यात. आनंद, तुम्ही आता म्हणालात की तुम्ही फॅक्टरीमधून खूप सारं डबिंगचं काम करत आहात, पण मग हे डबिंगचं काम करत असताना
तुम्हाला नेमका कोणता कॉन्टेंट निवडायचा, शोलेचं तर उदाहरण झालं, तो सगळ्यात जास्त फेमस मूवी भारतातला असेल कदाचित, पण कोणता कॉन्टेंट करायचा आहे आणि तो कोणत्या भाषेतून कुठे जायचा आहे हे ठरवतं कोण, कसं, का त्यालाही पुन्हा मार्केटचा रेट असतोच? हा खूपच चांगला प्रश्न आहे. जे व्हायरल कॉन्टेंट झालेले आहेत इतर लँग्वेजेसमध्ये, एक फीडबॅक काय असतो कुठल्याही व्हिडिओला किंवा कुठली क्रिएटिव्ह गोष्ट झाली असेल तर त्याला प्रतिसाद कसा आलाय हे बघतो आपण. तर त्याचा फीडबॅक कसा बघता येतो की नंबर ऑफ व्ह्यूजवरनं बघता येतो, कमेंट्सवरनं बघता येतो. तर आम्ही तो एक वे बघतो की कुठल्या ह्याला जास्त आत्ता डिमांड आहे. म्हणजे तुम्ही बघाल तर कोरियन ड्रामामध्ये खूप फेमस होत होता, किंवा आत्ता इंडियन बऱ्याच सिरियल्स आहेत तर त्या साऊथ आफ्रिकेत आणि साऊथ अमेरिकेत दोन्हीकडे पॉप्युलर होत आहेत. तर आम्ही न ठरवता आम्ही हे वेगवेगळ्या वेजनी ठरवतो. हा पहिला भाग आहे. आणि दुसरा भाग जेव्हा आम्ही कोणाबरोबर काम करतो, म्हणजे आता हे ना, म्हणजे आता शोलेचे राईट्स आहेत ते NH स्टुडिओ नावाची एक कंपनी त्यांच्याकडे आहेत. तर मग आम्ही त्यांच्याबरोबर, त्यांना पण माहिती असतात या गोष्टी की कुठल्या ह्याला जास्त डिमांड येईल. मग ते पण आम्हाला सांगतात की ओके, ह्या ज्या मूव्हीज आहेत या आपण जर्मन लँग्वेजमध्ये किंवा जॅपनीजमध्ये किंवा इतर भाषांमध्ये करू की जिथे डिमांड जास्त असू शकतं. सो अगेन फीडबॅक आम्ही चेक करतो आणि ज्यांच्याबरोबर आम्ही काम करतो त्यांचे पण आम्ही इनपुट्स घेऊन ठरवतो की कुठली भाषा घ्यायची. तुम्ही आता म्हणाल की फीडबॅक चेक करतो. मला वैयक्तिक एक फीडबॅक द्यायचा इथे आपल्या या शोमध्येच, तो असा की भारतामध्ये आपण जर पाहिलं तर शास्त्र, सायन्स, टेक्नॉलॉजी या विषयातलं बरंच सारं साहित्य जे काही आहे ते इंग्रजी भाषेतच उपलब्ध आहे. किंवा अनेक सारे आपण जर चॅनल्स बघितले ते इंग्लिशमधून प्रसारित करणारे आहेत. काही ठिकाणी ते तमिळ, हिंदीमध्ये डब झालेले आपण कार्यक्रम पाहायला मिळतात. तुम्ही मगाशी टेड टॉकचा उल्लेख केला होता. असे खूप सारा कॉन्टेंट आहे की जो इंग्रजीत उपलब्ध आहे आणि तो भारतीय भाषांमध्ये जर आणायचा असेल तर ते कितपत शक्य आहे, त्यासाठी आपल्याकडे किती मोठं मार्केट उपलब्ध आहे? मार्केट हे खूपच मोठं आहे. आता कसं आणायचं आणि आतापर्यंत का आलं नाही आणि ह्याच्या पुढे कसं आणायचं, हे दोन भाग आपल्याला बघणं खूप गरजेचं आहे. तर पहिला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे हे ना लॉंग टेल आहे. म्हणजे कसं आहे की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, तर तिथे जेव्हा इंग्लिशमध्ये करतो किंवा एखादी गोष्ट हिंदीत करतो तर तिथे एक इकॉनॉमी असते, राईट. सो आपण जेव्हा कुठली गोष्ट करतो तर त्याच्यासाठी लागणारे पैसे आणि त्याच्यातून येणारा परतावा, म्हणजे परतावा जास्त नसेल तर आपल्याला ते करता येत नाही. तर इथे पण तसंच की जर समजा आपण या इकॉनॉमी ऑफ स्केल, म्हणजे मी तुम्हाला म्हणालो फॅक्टरीमध्ये ना त्याची कॉस्ट इतकी कमी होते की लोक ते करू शकतात आणि स्केलवरती करू शकतात. मग त्याची कॉस्ट कमी झाली तर परतावा जरी कमी असेल तरी लोक करतील. म्हणजे अगेन ह्याच्यात इकॉनॉमिक्स थोडे दडलेले आहेत, पण ह्या ज्या गोष्टी जर करता आल्या ना तर मग आपल्याला मास स्केलवरती त्या गोष्टी आणता येतील. खरं तर श्रोते हो, आनंद सागर यांचं काम पाहिलं तर मला एक गोष्ट लक्षात येते की जगभरातल्या कुठल्याही भाषेतला रिच असा कॉन्टेंट जो आहे तो मला माझ्या स्थानिक भाषेमध्ये सहजपणे उपलब्ध करून देतायत. आनंद, तुमच्या या कामाचं किती कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण भविष्यात याच्याकडे मी वेगळ्या पद्धतीने बघतोय. मी फक्त एकच गोष्ट म्हटलं की कॉन्टेंट उपलब्ध होतोय, पण हे कशा पद्धतीनं होणार आहे, हे सगळं पुण्यामध्ये, भारतामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडणार आहेत. याचा अर्थ आम्हाला इथं अनेक साऱ्या संधी आहेत. त्याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम प्रज्ञेचा उपयोग इथं कशा पद्धतीने होतोय तेही मला पुढच्या भागात जाणून घ्यायला आवडेल. तसंच पुढे मराठी आणि मराठी भाषेसमोर असणारी आव्हानं या विषयात देखील AIचा जो वापर येतोय त्याविषयी देखील पुढच्या भागात आपण जाणून घेणार. श्रोते हो, तेव्हा ट्यून करून राहा विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ 107.4 FM वर. मित्रहो, आताच आपण डबिंग फॅक्टरी ही संकल्पना काय आहे आणि त्याची सुरुवात कशी झाली याविषयी जाणून घेतलं आनंद शिराळकर यांच्याकडून. त्यांच्याशी संवाद साधला होता श्रीदत्तने. मित्रो, या डबिंग फॅक्टरीमध्ये AI आणि भविष्यातील संधी याविषयी आपण जाणून घेणार आहोत. नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमाच्या पुढील भागात, अर्थातच उद्या सकाळी 11 वाजता. ही कार्यक्रम मालिका आपण गरजे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित करीत आहोत. मित्रहो, या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण सोमवारी आणि मंगळवारी दुपारी 4 वाजता ऐकणार आहोत. या कार्यक्रमाविषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप किंवा मेसेज करा 744 722 1074, अर्थातच 7447221074 या क्रमांकावर, अथवा तुम्ही आम्हाला मेल करू शकता vidyawani@gmail.com. 107.4 FM वर आपण ऐकत आहात विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ. प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत साप्ताहिक मालिका नवयुगाची ज्ञानमाला. गरजे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने आपण हा कार्यक्रम विद्यावाणीवरून ऐकत आहोत.
काल या कार्यक्रमात आपण आनंद शिराळकर यांच्याकडून वेगवेगळा व्हिडिओ कॉन्टेंट वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवादित करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या त्यांच्या कार्याविषयी जाणून घेतल्यात. अर्थातच डबिंग फॅक्टरीविषयी जाणून घेतल्यात. आज या कार्यक्रमात आपण त्यांच्याकडून या क्षेत्रातील महत्त्वाच्या गोष्टी आणि उपलब्ध असणाऱ्या संधी याविषयी माहिती घेणार आहोत. त्यांच्याशी संवाद साधला आहे श्री दत्तने. ऐकूयात नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम. श्रोते हो, नमस्कार. विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र अर्थात 107.4 FM वर मी श्री दत्त तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो या मालेमध्ये, जिचं नाव आहे नवयुगाची ज्ञानमाला. ही मालिका आपण गरजे मराठी ग्लोबल या संस्थेच्या सहकार्यानं सादर करतो आहोत. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आठवत असेल कालच्या भागामध्ये आपण आनंद सागर शिराळकर यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली होती. मी पुन्हा एकदा आमच्या नवीन श्रोत्यांना त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. मुंबईमधून इंजिनिअरिंगची डिग्री घेतल्यानंतर जपानी भाषेचा एक कोर्स रानडे इन्स्टिट्यूटमध्ये केला आणि मग पहिलीच नोकरी करण्यासाठी ते जपानला गेले. आनंद जेव्हा जपानला गेले तेव्हा त्यांनी सुरुवातीला तंत्रज्ञानामध्ये, टेक्नॉलॉजीमध्ये आणि त्यानंतर काही काळ कॅपिटल मार्केटमध्ये काम केलं. 13 वर्ष तिथं राहिल्यानंतर ते पुन्हा भारतामध्ये परत आले. भारतात परत आल्यानंतर जे महत्त्वाचं कार्य त्यांनी सुरू केलं, खरं तर त्यांची FTP कम्युनिकेशन्स नावाची जी काही स्टार्टअप सुरू केलं होतं, जी कंपनी सुरू केली होती, त्याच्यासोबत भाषांतराचं काम त्यांनी सुरू केलं. आणि भाषांतराच्या कामामध्ये असं लक्षात आलं की लिखित जे डॉक्युमेंट्स असतात, त्यांनी काल सांगितलं तसं वर्ड, पॉवर पॉईंट, एक्सेल या सगळ्यापर्यंत भाषांतर करण्याची स्पर्धा पण मोठी आहे आणि व्हॉल्यूम पण खूप मोठा आहे. पण त्याचबरोबर एक आव्हानात्मक क्षेत्र आहे जिथं भाषांतर करता येतं आणि म्हणून त्यांनी रियान नावाची डबिंग फॅक्टरी, ज्याला ते म्हणतात, अशी सुरू केलेली आहे. खरं तर डबिंग फॅक्टरी याचा अर्थ त्यांनी मागच्या वेळेस सांगितला की त्यांनी कोणतीही हिंदी भाषेतली किंवा इंग्लिश भाषेतली जी फिल्म आहे, चित्रपट आहे, तो संपूर्णपणे सबटायटल्स नव्हे बरं का, संपूर्णपणे वेगळ्या भाषेमध्ये डब केला. तोही पुन्हा काही परदेशी भाषांमध्ये, इंग्रजी भाषेमध्ये असेल, जपानीज भाषेमध्ये असेल, अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये, आणि त्याच्यातच ते काम करतायत. त्यांनी 2 मुद्दे आवर्जून सांगितले. एक म्हणजे इथं टेक्नॉलॉजीचा म्हणजेच AIचा, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग तर होतोच, पण त्याचबरोबर त्याला मानवी स्पर्श, ह्युमन टच आवश्यक असतो. या दोन्ही गोष्टींचा वापर करत ते काम करतात. सर नमस्कार, आणि आज पुन्हा एकदा विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. मी आता थोडक्यात सांगितलं श्रोत्यांना मागच्या भागात जे काही झालं ते, पण मला आता तुम्हाला एका नवीन विषयाकडे घेऊन जायचं. ते म्हणजे की एकूणच आपण जेव्हा चित्रपटांचं संपूर्णपणे भाषांतर वेगळ्या भाषेत करतो आहोत, तेव्हा तुम्ही म्हणालात की वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी वापरतात. AIचा वापर तर खूप मोठ्या प्रमाणात वाढलाय. आजच्या भागामध्ये आपण जास्तीत जास्त AI आणि तुम्ही एक भाषेचं फ्रेमवर्क म्हणून तयार केलंय, त्याच्यावरती बोलणार आहोत. मला सुरुवातीला तुम्हाला विचारायचं आहे, एकूणच भाषा आणि AI या क्षेत्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये खूप साऱ्या संधी आहेत. तुम्ही निवडलेलं आहे ते डबिंगचं क्षेत्र. बरं. त्याचबरोबर इतर कोणत्या संधी आहेत आणि त्याच्याविषयी काय सांगाल? भाषेमध्ये आणि AI मध्ये तुम्ही बघायला गेलात तर ह्या दोन्हीकडे वेगवेगळ्या संधी आहेत. पण एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मला AI मधनं जी जाणवली ती म्हणजे फाईन ट्युनिंग. राईट, लाईक आत्ता कसे आहेत की सगळे हे जे काही AIचे जे काही मॉडेल्स आलेले आहेत तर ते एका खूप लार्ज डेटा सेटवरती बनवलेले आहेत. सो आता इमिजिएट जर तुम्ही विचाराल संधी, तर तुम्ही जर समजा एखादा स्पेसिफिक एरिया घेऊन, म्हणजे आता लिगल असेल किंवा बँकिंगमध्ये सुद्धा एखादा पॉलिसीजचा डेटा असेल, असा तुम्ही जर एखादा स्पेसिफिक एरिया घेतलात आणि त्याच्यावरती जर तुम्ही प्रॉब्लेम स्टेटमेंटवरती डेटा ट्रेन करून जर तुम्ही सर्व्हिसेस देऊ लागलात, तर आय थिंक दॅट कुड ऑल्सो बी समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग. मला काय वाटतं की AI वापरून तुम्ही तुमची कार्यक्षमता कशी वाढवताय. म्हणजे ह्याच्यात फक्त एकच गोष्ट की तुम्ही एकच AI वापरून एकच गोष्ट केली असं न करता की तुमच्या डे टू डे मध्ये काही उदाहरणं द्यायची आली तर लिंक्डइन वापरताना मला पूर्वी एखादी सुद्धा पोस्ट करायला मला खूप वेळ लागायचा. पण आता मला माझ्याच प्रकारे म्हणजे जर पोस्ट करायची असेल, मला कॉन्टेंट त्याच्यातला माहिती आहे काय टाकायचं आहे, पण मला जर समजा तो AI वापरून जर करायचा असेल तर मला पूर्वी जर 4 तास लागत असतील तर ते आता 30 मिनिटावरती काम होतं. तर अशा या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की तुम्हाला कोणाला प्रपोजल लिहायचं असेल, तुम्हाला प्रेझेंटेशन बनवायचं असेल तर प्रेझेंटेशनसाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत. सो याच्यामध्ये संधी ही फक्त एखादा प्लॅटफॉर्म बनवणं असं न करता तुम्ही कुठलंही जे काम करत असाल त्याच्यामध्ये तुमची प्रॉडक्टिव्हिटी कशी एनहान्स होतीये ह्याच्यावरती जर तुम्ही फोकस केला. आणि कसं असतं की आपण कुठेही काम करतो किंवा आम्ही सुद्धा आता काम करतो तर आम्ही वी आर लाईक काइंड ऑफ वन रिसोर्स. आता रिसोर्समधनं मॅक्झिमम प्रॉडक्टिव्हिटी कशी मिळतीये हे जर आपल्याला बघता आलं आणि ते कशी मिळू शकते
तर ह्या असे जे काही टूल्स आहेत ते वापरून तुम्ही तुम्हाला एन्हान्स करणं, तुम्ही तुम्हाला मल्टिप्लाय करणं, हे जर जमलं ना तुम्हाला, तर आय थिंक पुढचे काही वर्ष म्हणजे जोपर्यंत एजंट्स ते त्या लेव्हलपर्यंत जात नाहीत तोपर्यंत बऱ्याच संधी असतील तेव्हा या क्षेत्रामध्ये. खरं म्हणजे तुम्ही जेव्हा सांगतात तेव्हा आम्ही पण कुठंतरी थोड्या प्रमाणात एआयचा वापर सुरू केलेला आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षाचा अभ्यास करायला एआयच्या माध्यमातून सुरुवात केलेला आहे. काही ऑफिसमधल्या लोकांनी त्यांचे ईमेल्स लिहिण्यासाठी किंवा प्रेझेंटेशन्स बनवण्यासाठी सुरुवात केलेली आहे. पण एक गोष्ट जाणवते तिकडे की ती कृत्रिम प्रज्ञा थोडीशी कृत्रिम असल्यासारखीच राहिलेली आहे. आम्ही असं ऐकलंय की एआय हा वेगळ्या पद्धतीचा डेटा कलेक्ट करते आणि त्याच्यातून तुम्हाला हवं ते उत्तर देण्याचा ते प्रयत्न केला जातो या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून. पण मग तुम्ही जेव्हा भाषांतराच्या क्षेत्रामध्ये राहिलात, डबिंगच्या क्षेत्रामध्ये राहिलात, तेव्हा एक भाषेचं म्हणून असं एक फ्रेमवर्क तयार केलंय. बरोबर. तर त्या फ्रेमवर्क विषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल आणि ते आपल्याला कसं मदत करणार आहे पुढे. भाषेचं फ्रेमवर्क हे आम्ही जे बनवलं तर भाषांतर करताना आम्हाला जाणवलं की नुसतं तुम्ही शब्दांचं म्हणजे एका भाषेतून दुसऱ्या भाषेत फक्त शब्द आणत नाही आहात, तर त्याच्यामध्ये तुम्ही भावना आणतायत, त्याच्यामध्ये तुम्ही त्यांचा जो कॉन्टेक्स्ट आहे तिकडचा बऱ्याच गोष्टी आणतात. मग जेव्हा आम्ही डीपली विचार करायला लागलो की काय काय गोष्टी त्याच्यामध्ये असतात कुठल्याही भाषेमध्ये, तर म्हणून आम्ही भाषेचे एक डायमेन्शन्स म्हणजे 5 डायमेन्शन्स भाषेमध्ये असतात, तर त्याच्यावरती आम्ही वर्क करायला लागलो. सो कुठलीही गोष्ट जेव्हा आपण डब करतो एका भाषेतून दुसऱ्या भाषेत, तर तेव्हा फ्रेमवर्क मधले सगळे पॉइंटर्स नसतील तर ती तेवढ्या लेव्हलपर्यंत ती पोहोचणार नाही लोकांपर्यंत. तर मी जस्ट एक सांगतो की 5 डायमेन्शन्स हे काय आहेत ना, तर सगळ्यात पहिलं जे डायमेन्शन आहे तर ते म्हणजे आहे आत्म्याची भाषा, म्हणजे सोल्स लँग्वेज आम्ही त्याला म्हणतो, की ज्याच्यात भावना, स्वर, हावभाव आणि स्पर्श याच्यातून ही बोलली जाते. अच्छा, ओके. सो आता जर तुम्ही बघितलं की आपल्याला वेगळ्या भाषेतलं एखादं गाणं असतं, आपल्याला ते कळत नाही, पण आपल्याला असं वाटतं ना आपल्याला त्याची ते ट्यून आणि त्याचं त्याचे सगळं ते एकदम हृदयाला भिडतं जे म्हणतो ना आपण, तर ती असते आत्म्याची भाषा. किंवा तुम्ही आता एखाद्या व्यक्तीशी तुम्हाला त्यांची भाषा येत नसेल तरी पण त्या माणसाबद्दल तुम्हाला खूप आत्मीयता वाटते, तर ती का वाटते? कारण का वेवलेंथ जुळली आहे तुमची, बरोबर. तर ही असते आत्म्याची भाषा म्हणजे सोल्स लँग्वेज. कधी कधी हे मला वाटतं की प्राण्यांसोबत पण होतं. हो, भाषा दोघांची कळत नाही पण आपण त्याच्याशी जोडलेले राहतो. बरोबर. नाही, प्राण्यांच्या बाबतीत सुद्धा म्हणजे अगेन त्याच्यावरती पण आपला एक सेशन होईल. मांजरांवरती सुद्धा राईट, लाईक तुम्ही बघितलं तरी त्यांना गोष्टी कळतात, बऱ्याच त्या गोष्टी आहेत ना, तर त्या आत्म्याची भाषा त्यांच्याकडे पण असते. जी आत्म्याची भाषा असते ना तर ती खूप महत्वाची असते. बऱ्याच वेळा तुम्ही बघता की संवाद तुम्ही करता राईट, लाईक तुम्हाला दुसऱ्या माणसाला भाषा येत असते पण तुम्ही संवाद नाही साधू शकत. का? कारण का तुमचं कदाचित आत्म्याची भाषा किंवा वेवलेंथ जुळत नसेल. तर हा पहिला डायमेन्शन आहे कुठलंही ट्रान्सलेशन करताना. त्याच्यानंतर जो दुसरा जो भाग येतो ना तर तो आहे कल्चर, म्हणजे काय तर संस्कृतीची भाषा. आता ही भाषा म्हणजे संवादाचं साधन नसून ती त्या समाजाची ओळख आहे. ओके. आता तुम्ही जर जपानमध्ये बघितलं ना तर लहान मुलांसाठी वेगळी भाषा वापरली जाते, मोठ्यांसाठी वेगळी भाषा वापरली जाते, आपले समवयस्क असतात लोक त्यांच्यासाठी थोडीशी वेगळी भाषा. म्हणजे भाषेमध्ये सुद्धा त्याच्यात थोडेसे डेव्हिएशन्स आहेत की तुम्ही ते मुलांबरोबर बोलताना कसं बोलायला पाहिजे. सो हे जे करतात ना तर ते संस्कृतीमध्ये येतं. किंवा आता आपल्या इथे सुद्धा जर तुम्ही बघाल ना तर कोणाला चुकून पाय लागला तर आपण लगेच नमस्कार करतो, राईट. तो ही संस्कृती आपली संस्कृतीची भाषा असते, राईट. त्याच्यानंतर पुढचं जे वर्तुळ किंवा पुढचं डायमेन्शन जे आहे ना ते म्हणजे श्रद्धेची भाषा. आता श्रद्धेची भाषा आहे ना ही त्या तिथे जे राहतात लोक किंवा समाजाची विचारसरणी, भावना आणि त्याच्या इतिहासाने बनलेली असते. ओके. म्हणजे आता मी एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर आपण म्हणतो गड आला पण सिंह गेला. हे म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं? शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरे. त्यांनी स्वराज्यासाठी दिलेलं बलिदान आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. पण हेच जर मी इंग्लिशमधनं म्हटलं की द फोर्ट इज कॅप्चर्ड बट द लायन इज डेड, तर त्या इंग्लिश किंवा त्या अमेरिकन माणसाला त्याच्या मागचा तो इतिहास किंवा त्याच्या मागची जी आपले जे कनेक्शन आहे तर ते कळणार आहे का? बिलकुल नाही. अंगावरती काटा येणार आहे का? बिलकुल नाही. बिलकुल नाही, राईट. सो ते जी असते ना ती असते श्रद्धेची भाषा. हे तिसरं वर्तुळ झालं. त्याच्या पुढचे जे लेअर किंवा पुढचं वर्तुळ किंवा डायमेन्शन म्हणता येईल ते म्हणजे शिक्षणाची भाषा. आता आम्ही जेव्हा कुठलंही भाषांतर करतो तर तेव्हा आम्हाला काय बघायला लागतं की हे लहान मुलांसाठी आपण करतोय का मोठ्यांसाठी करतोय, हे आपण गावात करतोय का शहरात जास्त वापरणार आहेत, ह्याच्यातनं आपल्याला काय मेसेज द्यायचा आहे आपल्याला ह्याच्याप्रमाणे आणि कोणाला द्यायचा आहे ह्याच्याप्रमाणे आम्हाला शिक्षणाचं लेअर म्हणजे शिक्षणाचं जे वर्तुळ आहे ते पण बघायला लागतं. आता ह्याच्यामधनं बऱ्याच वेळा मेसेजेस जे असतात ना, नॉलेज जे असतं ते या शिक्षणाच्या वर्तुळात नव्हतं. आता त्याच्यावरचं जे लेअर आहे, जे 5वं लेअर आहे म्हणजे 5वं डायमेन्शन आहे, तर ते आहे मनोरंजनाचं म्हणजे एंटरटेनमेंटची भाषा. त्याच्यामध्ये कथा, विनोद, संगीत याच्यामधनं लोकांना जोडलं जातं.
ओके, सो आता तुम्ही मूव्हीज बघाल किंवा अगदीच उदाहरण द्यायचं झालं ना तर बरेच जण आपल्या इथे महाराष्ट्राची हास्य जत्रा बघत असाल, हो, तर ती आहे एंटरटेनमेंटची भाषा. ती ट्रान्सलेट करणं सगळ्यात अवघड असतं, कारण का त्यात इमोशन्स किंवा बाकीच्या या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्यात जास्त हायएस्ट लेव्हलला असतात. हो, त्याच्यामध्ये सार्कॅझम असतं. म्हणजे या ज्या गोष्टी आहेत ना, या छोट्या छोट्या गोष्टी या तुम्हाला या सगळ्या वर्तुळातनं म्हणजे या सगळ्या डायमेन्शन्समधनं बघायला लागतात. सो भाषांतर करताना फक्त शब्दांची अदलाबदल न करता तुम्हाला या 5ही डायमेन्शन्स बघणं खूप गरजेचं असतं. ज्याला आम्ही कधी कधी असं म्हणतो नुसतं भाषांतर नव्हतं, तो पूर्ण अनुवाद झाला पाहिजे. हा. तेव्हा मग त्याच्यामध्ये या 4-5 गोष्टी येतील की पण संस्कृती, श्रद्धा, शिक्षण, मनोरंजन या सगळ्या गोष्टी एकत्रित येऊन ती आपल्या या हृदयीचे त्या हृदयी व्यवस्थित घालता आलं पाहिजे. तेव्हाच मला वाटतं की ते होऊ शकेल. मग याच्यामध्ये मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा तुम्ही म्हणता तसं ह्युमन टच असेल, या दोन्हीचाही तितकाच वापर झाला पाहिजे. पण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर जो आहे भाषा क्षेत्रामध्ये खूप वेगळ्या पद्धतीने होतोय. साहित्य तर आहेच आहे, आता चित्रपटांमध्ये देखील तुम्ही काम करता आहात. हे असं जेव्हा आपण काम करतो तेव्हा भाषा क्षेत्रामध्ये काम करणारे जे आमचे तरुण श्रोते आहेत तर त्यांना तुम्ही काय सांगाल की आता येणाऱ्या काळामध्ये कुठल्या कुठल्या पद्धतीच्या संधी नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या त्यांच्यासाठी उपलब्ध होऊ शकतात, फक्त भाषांतर हा विषय घेतला? हो, भाषांतर विषय. सो मी भाषांतरामध्ये सुद्धा ना मी म्हणेन की डबिंग या विषयावरती, कारण का माझा त्याच्यावरती आता जास्त रिसर्च होतोय. सो मी म्हणेन की आता ह्यूज कॉन्टेंट आहे, राईट, लाईक बाहेरच्या देशातला सुद्धा कॉन्टेंट आहे आणि इथे सुद्धा चांगला कॉन्टेंट आहे की जो आपल्याला बाहेर घेऊन जाता येऊ शकतो. सो ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे आणि ज्यांना 2 भाषा येतात, हो, तर त्यांना काय करता येईल की ते आयडेंटिफाय करतील मल्टिपल ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तर त्यातली पहिली ऑपॉर्च्युनिटी काय, तर बाबा हा कॉन्टेंट इकडे खूप चांगला होतोय, मला तो या भाषेत आपल्या भाषेत आणता येईल का? मी त्यांच्याबरोबर बोलीन, त्यांना सांगेन की तुम्ही माझ्याबरोबर पार्टनरशिप करा, तुम्ही मला तो कॉन्टेंट विकत द्या, मी इकडे तो युट्यूबवरती टाकीन, फेसबुकवरती टाकीन, इंस्टाग्रामवरती टाकीन, पण तो मी वेगवेगळ्या भाषांमध्ये करून घेईन. ही पहिली ऑपॉर्च्युनिटी आली, ही तुम्ही स्वतः पण करू शकता. दुसरी ऑपॉर्च्युनिटी जी आम्ही पण जी देतो किंवा आमच्या इथे पण आम्हाला जे दिसतंय की आहे ते म्हणजे आमच्याकडे बरेच आता कंपन्या येतात, आमच्याकडे बरेच स्टुडिओज येतात, आम्ही मोठमोठ्या मीडिया हाऊसेस बरोबर आता काम करतोय आणि आम्हाला या मूव्हीज म्हणजे आयकॉनिक मूव्हीज असतील किंवा हाय क्वालिटी खूप कॉन्टेंट जो आहे ना, म्हणजे खूप मोठे मोठे प्रोड्युसर्स असतात, तर त्यांना सुद्धा मल्टिपल भाषांमध्ये ते घेऊन जायचे असतात, पण तुम्ही बघाल तर ते डबिंग करतच नाहीत, सबटायटलमध्येच ते ठेवतात. मग त्याच्यामधनं ना या सगळ्या ज्या भाषांचे स्तर आहेत ना तर ते जात नाहीत तिथपर्यंत, राईट. तर आपल्याला ती जर मूव्ही त्यांच्या अगदी हृदयापर्यंत न्यायची असेल तर ती त्यांच्या भाषेत नेता आली तर दॅट विल बी गुड. आम्ही काय करतो की आम्ही ही जी फॅक्टरी बनवली आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या स्टेप्स बनवलेल्या आहेत, त्याच्यात फक्त जिथे क्रिएटिव्हिटी लागते ना तिथेच ह्युमन बेसिकली येतो. आणि जसं म्हटल्याप्रमाणे हा जो नवीन जो जॉब झालाय न्यू एज लिंग्विस्ट, कालच्या भागात जे सांगितलं, तर न्यू एज लिंग्विस्टचा जो भाग आहे ना तर तो त्याला भाषेबद्दल एम्पथी असणं खूप गरजेचं आहे. भाषेबद्दल अगेन आत्मीयता म्हणा किंवा मूव्हीमध्ये काही हसायचं असेल तर तुम्ही हसायला पाहिजे, रडत असतील तर रडायला पाहिजे. सो तुम्ही त्या मूव्ही बरोबर कनेक्टेड पाहिजेत. तर समानुभूती असं म्हणा, समानुभूती यायला पाहिजे. समानुभूती, बरोबर. या गोष्टी करत असताना मला एक प्रश्न पडला की जेव्हा आपण म्हणतो आहोत की एआय सोबत अनेक साऱ्या गोष्टी करता येतील आणि तुम्ही कालच्या भागात एक शब्द वापरला होता की आम्ही आता जेव्हा फॅक्टरीमध्ये काम करत आहोत तेव्हा जास्त करून मशीनवरती एआयवरती डिपेंड आहोत, माणसांचा वापर कमी कमी होत चाललाय. आधीच आमच्याकडे खूप भीती आहे की एआय आमचे जॉब घेऊन टाकेल की काय. मग अशा पद्धतीनं जेव्हा विचार करतो तेव्हा याचे काही तोटे देखील आहेत का? फायदे तर आपण तुम्ही सांगताच आहात, पण याचे काही तोटे आहेत का की जिथं आपल्याला एआयचा वापर करत असताना भाषांतराच्या क्षेत्रामध्ये जसं नेहमी म्हटलं जातं भाषांतरकारांचे जॉबच जातील की काय, थेट भाषांतर एआयच्या मार्फतच व्हायला लागेल की काय, काय सांगाल? आता ह्याच्यात मी 2 भागांमध्ये सांगेन की एक म्हणजे डॉक्युमेंट ट्रान्सलेशन. डॉक्युमेंट ट्रान्सलेशन मध्ये जे फॉर्म्युलिक ट्रान्सलेशन आहे, म्हणजे कसं की एखादं मॅन्युअल असेल किंवा ज्या गोष्टी आहेत त्या अगदी मेथॉडिकल असतील तर ते जाणार, राईट. लाईक ते काम एआय खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. पण जिथे तुम्ही कुठलं तरी साहित्य तुम्ही ट्रान्सलेट करताय तर तिथे ह्युमन डिपेंडन्सी ही आहे, कारण का त्याच्यामध्ये तुम्हाला थोडे इमोशन्स आणि इतर गोष्टी पण उतरवायच्या असतात. कारण का इथे कसं आहे की मॅन्युअल्समध्ये तुम्ही काही आत्म्याची भाषा वापरणार नाही, राईट. सो तिथे ह्युमनची गरज नाहीये. पण जिथे पुस्तकं आता ट्रान्सलेट करायची आणि मला तुम्हाला खरंच सांगायला खूप आनंद होतो, मी जेव्हा मराठीत पुस्तकं ऐकतो तर तेव्हा मला अजून जास्त त्या कळतात ती पुस्तकं. सो जेव्हा तुम्ही मराठीमध्ये किंवा आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये जेव्हा ते ऐकता तर तेव्हा तुम्हाला ते जास्त डॉट्स कनेक्ट होतात तुमच्या ह्याच्यामध्ये. सो पहिला भाग मी म्हणेन की जिथे तुम्हाला पुस्तकांचं ट्रान्सलेशन करायचं आहे तर यू कॅनॉट कम्प्लिटली डिपेंड ऑन एआय, ओके, ऑन दॅट. तिथे संध्या आहेत अजूनही. मी आता डबिंगमध्ये येतो. आता डबिंगमध्ये ना 2 गोष्टी झाल्यात. डबिंगमध्ये आता बऱ्याच ग्रेट कॉन्टेंटचं लोकलायझेशन किंवा डबिंग, मल्टीलिंग्वल डबिंग हे का होत नाहीये, कारण का ते खूप महाग आहे, ते खूप त्रासदायक आहे.
अच्छा. आणि त्याला खूप वेळ पण लागतोय. हम्म. राईट. सो जेव्हा आम्ही AI आणतोय तर तेव्हा आम्हाला नक्की काय करायचंय ह्याच्यामधनं, की आम्हाला हे स्केलवरती करायचंय. हम्म. आता स्केलमध्ये करताना काही गोष्टी असणार आहेत, म्हणजे काही लोकांचे कदाचित, राईट, लाईक की जॉब्स बेसिकली, हो ऑफकोर्स चॅलेंजमध्ये येतील का, तर येस येतील, पण आतापर्यंत या गोष्टी कधी झाल्याच नाहीयेत. त्या गोष्टीवरती आम्ही फोकस करतोय. अच्छा. लेट्स अज्युम की मागच्या वर्षामध्ये फक्त 50च मूव्ही डब झाल्या. आता आम्हाला 5,000 मूव्हीज करायच्यात. अच्छा. म्हणजे या वर्षात, की एका भाषेमध्ये आम्हाला करायच्या असतील, तर आम्हाला जर तेवढ्या करायच्या असतील तर आम्हाला लोकही प्रचंड लागणार आहेत. सो जॉब वेगळ्या प्रकारे होणार आहेत तयार. म्हणजे मी जे न्यू एज लिंग्विस्ट की जे काय करतील, किंवा पहिल्यांदा क्युरेशन करतील, त्याच्यानंतर एम्पथी, म्हणजे त्या व्हॉइसमध्ये जरी तो डिजिटली व्हॉइस आला असेल तरी त्याच्यामध्ये इमोशन्स आलाय का नाही, त्याच्यामध्ये इमोशन्स प्रॉम्प्टमधनं टाकता येते का नाही आपल्याला, हे सगळं ह्युमन चेकवरती असणार आहे. पण त्याला काय करायला लागेल, त्याला आपल्याला सिस्टमॅटिक डिसिप्लिन वेनी ज्या एरियामध्ये जे स्ट्रॉंग आहेत तिथेच त्यांनी जर काम केलं तर आय थिंक आपल्याला उत्पादन पण जास्त करता येईल. नक्की. आणि ह्याच्यातून काय होईल, की आपल्याला इतर भाषांचा जो ऍक्सेस आत्ता फक्त काही इनएफिशियन्सीजमुळे थांबलेला आहे, तर तो आपल्याला आणता येईल. खरं म्हणजे तुम्ही म्हणताय तसं की जिथं जिथं ह्युमन टचची गरज आहे तिथं तिथं पुन्हा नवीन नवीन संधी उपलब्ध होतील. त्याचबरोबर डबिंगच्या क्षेत्रामध्ये तर आणखीन जास्त काम होणार आहे, कारण आपण अजूनही पाहतो आहोत की आताही काही नावं घेतो, रजनीकांत असेल, अमिताभ असतील, लता मंगेशकर असेल, किशोर कुमार आणि अरिजित सिंग, या सगळ्यांचे आवाज पुन्हा कुठेतरी आपल्याला असं वाटतं की ते असे स्टोअर केले जाणार, त्यांच्या आवाजात वापरलं जाणार आहे. पण पुन्हा AIच्या माध्यमातून काही ह्युमन टच हवा असेल तिथं मात्र माणसाची गरज लागणारच आहे. येस, तुम्ही अगदी राईटली म्हणालात की जेव्हा तुम्ही एखादं डिजिटली ऐकता, ऑफकोर्स तिथे पण इमोशन्स येतात, म्हणजे मी नाही म्हणत नाही, पण त्याच्यामध्ये ना पूर्णपणे ते येत नाहीत. म्हणजे मी आता जे बघितलंय ना की डबिंग, राईट, लाईक हा ना एक व्हॉइस परफॉर्मन्स असतो. तुम्ही बघाल तर ते म्हणजे जेवढं आपण म्हणतो की आपण AIनी ते करता येईल, त्या AIला बाकीचे कॉन्टेक्स्ट कळत नाहीत. तुम्ही आता छोटंसं एक उदाहरण घ्या की ChatGPT किंवा काय, की जे आता बरंच ऍडव्हान्स लेव्हलला गेलेलं आहे, तरी पण तुम्हाला खूप चेंजेस करायला लागतात त्याच्यात. तर तुम्ही असा विचार करा की डबिंग करताना तुम्ही, तर तो एक व्हॉइस परफॉर्मन्स असतो, त्याच्यामध्ये कल्चरल अलाइनमेंट तुम्हाला आणायची असते, ती सगळ्यात आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की तुम्हाला टाइम प्रिसिजन पण आणायला लागतं. आता तुम्हाला जर बघितलं तर मराठी आणि इंग्लिश भाषा दोन्ही वेगवेगळ्या भाषा आहेत, राईट, लाईक त्याचा कर्ता आणि म्हणजे भाषेचं जे स्ट्रक्चर आहे, व्याकरण आहे, ते कम्प्लिटली ऑपोजिट आहे. असं वेगवेगळ्या भाषांमध्ये आहे. आता तुम्ही जर बघाल तर मराठीमध्ये जे तुम्ही अगदी एका शब्दात सांगू शकता, येतो, मला इंग्लिशमध्ये लाईक कम गो असं एवढं नाही सांगता येत, तुम्हाला पूर्ण वाक्य बनवायला लागतं ते. सो या छोटे छोटे बारकावेत ना, तर ते ह्युमननीच ऍड्रेस करता येणार आहेत. आणि माझं काय मत आहे की जर हाय क्वालिटी कॉन्टेंट असेल तर तुम्हाला तो एक्सपिरियन्स पण तसाच ट्रान्सफॉर्म व्हायला पाहिजे. ऑफकोर्स तेव्हा लॉस असणार आहे का थोडासा एक्सपिरियन्सचा, तर असणार आहे, पण तुम्हाला तो जेवढ्या चांगल्या प्रकारे नेता येईल ना, कारण का तिथे काय आता आपण ना सगळीजण राहतोय तर ते अटेन्शन इकॉनॉमीमध्ये राहतोय. तुम्ही जेवढं जास्त अटेन्शन लोकांचं घेऊ शकताय ना, तर तेवढा तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे, कारण का अटेन्शन इकॉनॉमीमध्ये. तर हा क्वालिटी एक्सपिरियन्स आणणं आहे ना, आणि सिमिलर एक्सपिरियन्स. माझं तर खरं गोल काय आहे माहितीये का, ओरिजिनल व्हिडिओपेक्षा डब व्हिडिओ हा चांगला व्हायला पाहिजे, कारण का आमच्याकडे सगळा कंट्रोल आहे, राईट. तर तो माझा गोल आहे, पण त्या लेव्हलपर्यंत आणणं आहे ना, हे खूप महत्वाचं आहे. श्रोते हो, आनंद सागर शिराळकर यांना आपण ऐकतो आहोत नवयुगाची ज्ञानमाला या मालिकेमध्ये, जी मालिका आपण गरजे मराठी ग्लोबलच्या सहकार्याने करतो आहोत. आणि त्यांनी आता डबिंगच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या भाषेतले चित्रपट स्थानिक भाषेत आणण्यासाठी जो काही प्रयत्न सुरू केलाय तो खरंच खूप स्तुत्य उपक्रम आहे. पण तुमचा ऐकत असताना आनंद, मला असं वाटलं की हे काही येरागावाळ्याचं काम नाहीये, इथं खूप स्किल्ड माणसांची गरज लागणार आहे. आणि जेव्हा आपण मराठी भाषेचा विचार करतो, मराठी मुलं जी आता नव्याने शिकतायत, AIमध्ये करिअर करण्याचं स्वप्न बघतायत, तर त्यांनी दोन गोष्टींकडे कसं बघितलं पाहिजे. एक म्हणजे मराठी भाषा शिकणारे विद्यार्थी आता असा विचार करतात, किंवा हिंदी भाषेतले असेल, भारतीय भाषांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करिअर भविष्यामध्ये कशा पद्धतीचे असतील याचा विचार त्यांच्याकडे चालूच आहे. पण त्याचबरोबर भाषेचंच अस्तित्व याच्यावरती काही प्रश्न आता उठायला लागलेले आहेत. तुम्ही आता म्हणताय की जगभरातला कॉन्टेंट आमच्या भाषेत येऊ शकेल, आपल्या भाषेतला कॉन्टेंट जगभरात जाऊ शकेल. हे सगळं होत असताना आमचा जो इसेन्स आहे, जी मराठी भाषेचं जे काही महत्वाची गोष्ट आहे, कोर आहे, ती कदाचित हरवण्याची शक्यता तुम्हाला वाटते का AIच्या वापरानंतर. आणि दुसरं म्हणजे आतापर्यंत आपण असं पाहत होतो की शिक्षणासाठी मराठी भाषेचा उपयोग खूप चांगला झाला, पण त्याचबरोबर मला जेव्हा व्यवहारात काम करायला जायचंय तेव्हा रोजगाराची भाषा म्हणून आम्ही फक्त इंग्रजीवरतीच डिपेंडंट राहिलो. पण जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सुरू होईल तेव्हा आमची व्यवहाराची भाषा, रोजगाराची भाषा ही मराठी कशी असू शकेल.
हा खूपच चांगला प्रश्न आहे आणि मी पण ह्याच्यावरती बराच विचार करत होतो आधीपासून, की काय केलं तर आपल्याला ज्या लोकल स्थानिक भाषा आहेत त्यांना महत्व अजून होईल. तर तुम्ही एक जर बघितलं ना, तर कुठल्याही भाषेचं महत्व हे त्या भाषेमध्ये असलेलं साहित्य असतं ना, त्याच्यावरती डिपेंडंट असतं. आणि तुम्ही बघाल तर खूप चांगलं साहित्य आपल्याकडे येणं किंवा आणणं किंवा आपल्याकडचे जे पूर्वी चांगले लेखक होते, तर आत्ता मला ते तसे त्या लेव्हलचे दिसत नाहीये किंवा त्या व्हेलॉसिटीनी दिसत नाहीये. तर साहित्य खूप असणं ना, म्हणजे तुम्ही इतर कुठलेही प्रयत्न करा, पण साहित्य असणं हे खूप महत्वाचं आहे. मग साहित्य असलं की लोक ते बघतात, मग तिथनं एक वेगळी इकॉनॉमी तयार होते. तसंच दुसरी गोष्ट म्हणजे अशी की ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, राईट, लाईक तुम्हाला म्हणजे लोकांना हे कळणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आता कुठली भाषा आहे ना, ती महत्वाची का होते, कारण का त्यामध्ये सगळे व्यवहार होतात, त्यामध्ये ती वापरली जाते आणि ती बघितली पण जाते. म्हणजे मी मगाशी म्हटलं अटेन्शन इकॉनॉमी. जर आपल्या इथे खूप चांगलं साहित्य झालं आणि आपण जर खूप ते बघायला लागलो, तर सगळी इकॉनॉमी आहे ना ही इथेच येणार आहे. तुम्ही जर बघाल तर बऱ्याच वेळा हिंदी मूव्हीजमध्ये मराठी का वापरतात, किंवा मराठीचे जे ऍक्टर्स आहेत किंवा मराठीचे जे पूर्वीचे लेजंड्स आहेत, तर त्यांचे का मूव्हीज बनतात, कारण का महाराष्ट्रात सगळ्यात जास्त ऑडियन्स आहे. पण आपल्या इकडे लोक हे हिंदीमधनं जास्त कॉन्टेंट कन्झ्युम करतात. आणि मी त्यांची पण चूक आहे म्हणणार नाही, का, कारण का आपण तेवढा कॉन्टेंटच आणत नाही आहोत. तर आपण जर तेवढा जर कॉन्टेंट आणू शकलो आणि कॉन्टेंटमधनं जर इकॉनॉमी आपण केली आणि जर सगळ्यांनाच अशी सवय लागली की आपल्याला हे बघायचंय आणि आपण हे बघतोय आणि आपल्याला ना फोर्सफुली या गोष्टी कधीच करता येणार नाहीत, या जर आपण आणू शकलो आणि जर समजा आपण त्याच्यामध्ये जर कॉन्ट्रीब्युट करू आणि सगळेजण नॅचरली बघायला लागले ते मराठी भाषेमध्ये, तर ना चित्र पलटेल. आणि मी आता हे जपानमध्ये हेच बघतो. मी जपानमध्ये ना तुम्हाला इंग्लिश आलं नाही आलं तरी जॉब तुम्हाला मिळतो, राईट. इथे आपल्या इकडे जर समजा मराठी आलं किंवा जॅपनीज, जर मला आता ऍज अ फॉरेनर मला जॅपनीज आलं तर मला ऍडिशनल बेनिफिट मिळतं. असंच जर समजा बाहेरची जी लोक आहेत त्यांना जर कळालं की अरे मला मराठी आलं ना तर मला ऍडिशनल बेनिफिट मिळते, हे जर त्यांना कळालं ना, तर आय थिंक सगळ्या गोष्टी होतील. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे की आता मी जपानमध्ये गेलो, वॉर्ड ऑफिसमध्ये मी गेलो ना तिथल्या, तर मला जॅपनीजमध्येच बोलायला लागतं. तिथे थोडे असिस्टंट असतात, पण मग तिथे जे असिस्टंट असतात ना त्यांना परत ते बायलिंग्वल असतात, त्यांना परत जॉब ऑपॉर्च्युनिटी तयार होते की 2 भाषा येतात तुम्हाला. सो या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना. आणि मी काय म्हणेन माहितीये का, की फोर्सफुली हे करण्यापेक्षा ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटनी सुद्धा लक्ष घालायची खूप गरज आहे. सो रादर दॅन, राईट, लाईक या गोष्टी सुपरफिशियल लेव्हलला ठेवण्यापेक्षा आपण जर आत गेलो आणि आपण जर कॉन्टेंट खूप केला, कन्झ्युमेबल कॉन्टेंट केला आणि लोक जर खूप बघायला लागली, तर ऍडव्हर्टायझर्स तिकडे येणार. बरोबर. मग ऍडव्हर्टायझर्स, कारण का हे सगळं इकॉनॉमीवरती आहे आणि आपल्याकडे ते आहे. इट जस्ट दॅट तो आर्बिट्राज का आहे, कारण का आपण ते रिअलाइज नाही केलेलं आणि आपण त्या मुळात जात नाही प्रश्नामध्ये. मुळात जर गेलो ना आपण, तर आय मीन ही भाषा परत उभारेल चांगल्या प्रकारे. आणि मला आता काय वाटतं माहितीये, आतापर्यंत इंग्लिशचं डॉमिनन्स होतं, बरोबर, पण एआय मुळे ते डॉमिनन्स जाणार आहे. का, कारण का आता सगळ्या भाषांमध्ये आपल्याला मिळणार आहेत गोष्टी. सो मल्टीलिंग्वल हे कल्चर एआयच आणते आता. म्हणजे आपण जे एआयचा विचार करतोय ना, तर ते येतं ऍक्च्युली आता. सो त्याचा जर चांगल्या प्रकारे वापर करू शकलो ना, तर नक्की आपल्याला पुढे मराठी भाषेचं साहित्य वाढेल आणि मराठी भाषा पण चिरंतन राहील. अर्थात जेव्हा आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, तेव्हा मराठी अधिक जास्त पुढे घेऊन जावी आणि तिच्यामध्ये तुम्ही म्हणताय तसं उत्तमोत्तम साहित्य निर्मिती व्हावी अशी अपेक्षा करूयात. मला तुम्हाला जाता जाता एक प्रश्न विचारायचा की फॅक्टरीचं पुढचं भविष्य तुम्ही काय, म्हणजे रियानचं भविष्यामधलं चित्र कसं असणार आहे, काय पाहत आहात? मी जे बघतोय तर मला जगातली सगळ्यात मोठी मल्टीलिंग्वल डबिंग फॅक्टरी बनवायची आहे. सो आता तुम्ही बघाल तर आम्ही जवळपास 4000 मिनिट्स पर मंथ आम्ही करतोय आता. आम्हाला पुढच्या काही काळातच हे 20,000 मिनिटापर्यंतचा एक पल्ला आम्हाला गाठायचा आहे. आणि त्याच्यानंतर आम्हाला डेली, म्हणजे जे आमचा गोल आहे तर तो आहे डेली आम्हाला जर 1,00,000 मिनिटं पर डे आम्हाला जर करता आलं, तर आय थिंक वी विल क्रिएट अ व्हेरी गुड मिनिंगफुल डिफरन्स. म्हणजे सोसायटीमध्ये एक वेगळा मिनिंगफुल डिफरन्स आम्ही आणू शकतो. सर्वांचे आशीर्वाद आणि असतील तर नक्कीच आम्हाला त्या लेव्हलला पोचता येईल. नक्कीच आनंदजी, आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेतच. आणि तुम्ही ज्या पद्धतीने हे काम करत आहात, नवनवीन तरुणांना सोबत घेत आहात, वेगवेगळ्या स्टार्टअप्सना मदत करत आहात, त्याचबरोबर आपली ही जी डबिंगची जी काही इंडस्ट्री फॅक्टरी तुम्ही सुरू केलेली आहे ती अधिकाधिक मोठी होत जावो आणि एकूणच मराठीच नव्हे
तर जगातल्या सर्वच भाषांना तुमच्या या फॅक्टरीमध्ये स्थान मिळो आणि भाषेची जी देवाणघेवाण आहे व्हिडिओच्या माध्यमातून ती जगभर पसरो अशी आशा व्यक्त करूयात. तुम्हाला पुढच्या सगळ्या व्हेंचर्ससाठी खूप खूप शुभेच्छा. आज विद्यावाणी कम्युनिटी रेडिओमध्ये तुम्ही आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांना या मालिकेच्या माध्यमातून तुम्ही मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मित्रो, आताच आपण नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमांतर्गत आनंद शिराळकर यांच्याकडून जगभरातील वेगवेगळ्या भाषांमधील व्हिडिओ कॉन्टेंट इतर भाषांमध्ये कशा पद्धतीने एआयच्या सहाय्याने अनुवादित करू शकतो आणि या क्षेत्रामध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध संधी याविषयी जाणून घेतल्यात. आनंद शिराळकर यांच्याशी संवाद साधला होता श्री दत्तने. गरजे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने नवयुगाची ज्ञानमाला ही कार्यक्रम मालिका आपण विद्यावाणीवरून ऐकत आहोत. मित्रांनो, हा कार्यक्रम आपण दर शुक्रवारी आणि शनिवारी सकाळी 11 वाजता आणि त्याचं पुनःप्रसारण दर सोमवारी आणि मंगळवारी 4 वाजता ऐकू शकता. या कार्यक्रमाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप किंवा मेसेज करा 744 722 1074 अर्थातच 7447221074 किंवा तुम्ही आम्हाला मेल करू शकता vidyawani@gmail.com. प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत बॉईज 4 या चित्रपटातील गणेश आत्माराम शिंदे यांची गीतरचना पद्मनाभ गायकवाड यांच्या स्वरात. या गीताला संगीत दिलंय अवधूत गुप्ते यांनी.